या बिल्डिंगला. तर आम्ही एक दिवस मॉनिटरिंग केलं की रात्री जर टँक 100% केली तर सकाळपर्यंत ते 0 व्हायची. ते ॲपमुळे आम्हाला लगेच कळलं की इथं लिकेज होतंय. तर आम्ही एक त्याचा डिलिव्हरीचा वॉल्व बंद करून बघितला आणि टँक फुल केली. तर दुसऱ्या दिवशी कळलं की टँक लिकेज नाही आहे, तर खाली डिलिव्हरीला प्रॉब्लेम आहे. हे सर्व आम्हाला वॉटर ॲपच्या त्या टेक्निकमुळे कळलं, त्याच्या पर्सेंटेजमुळेच कळलं. हॅलो, माझं नाव चेतन वराडे. मी इंदिरा युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो आहे ॲज अ फॅसिलिटी मॅनेजर म्हणून, जे की मी युटिलिटी अँड ऑपरेशन्सचं मॉनिटरिंग अँड मॅनेजिंग करतो. आमच्या एक युनिटी कॅम्पस म्हणून आमचा कॅम्पस आहे, त्याच्यामध्ये आमचे 3 बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये अगोदर आम्हाला वॉटर टँक्स मॉनिटरिंग करायला अवघड होत होतं. म्हणजे आमच्या टँक्स ओव्हरहेड टँक टेरेसला असल्यामुळे तिथं ॲक्सेस कमी आहे आणि लोकांना सारखं टेरेसला जावं लागत होतं. एक आमचा अजून जेन्युइन प्रॉब्लेम होता की एखादी ओव्हरहेड टँकचं पाणी संपल्यानंतर कळायचं आम्हाला. पण आता आम्हाला पाणी संपण्याच्या आधीच आम्हाला अलर्ट येतो की याच्यामध्ये 20% पाणी 30% पाणी राहिलं आहे. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी एक नवीन ॲप आलेलं आहे वॉटर ॲप म्हणून, ते आम्ही इम्प्लिमेंट केलं. त्याची सिस्टम बसवली. त्या सिस्टमचा आम्हाला फायदा असा झाला की आम्हाला टँकची लेवल तर ऑटोमॅटिकली कळतेच. आम्ही घरी जरी असले, कुठेही असो, इंडियामध्ये ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही असले, तर आम्हाला त्याचं मॉनिटरिंग करते की आता टँकमध्ये पाणी किती आहे. आणि त्याच्यानुसार आम्हाला पण डेली कन्झम्पशन ॲज कम्पेअर टू अगोदरच्या दिवसाच्या कम्पेअर टू आजच्या दिवसाला वॉटर कन्झम्पशन किती होतं, जास्त होतं कमी होतं हे पण दिसतं. आणि आम्हाला त्याच्यामुळे वॉटर लिकेजेस पण फाइंड आउट होतं. रिसेंटली एक आम्हाला मोठं वॉटर लिकेजेस फाइंड आउट झालं की आमच्या एका बिल्डिंगला सलग पाणी जात होतं. तर त्या वॉटर ॲपमुळे, त्या मॉनिटरिंगमुळे आम्हाला कळलं की या बिल्डिंगला पाणी एक्सेसिव्ह जातं आहे. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट महत्त्वाचं आहे की अगोदर अंदाजित पंप चालवत होते 1 तास 1.5 तास. तर वॉटर ॲप सोल्युशन आल्यानंतर काय झालं की आम्हाला एक्झॅक्टली पंप पण कमी चालायला लागले. टँक भरली की पंप ऑटोमॅटिक बंद होतो. अगोदर अंदाजित चालल्यामुळे 2 तास 3 तास पाणी ओव्हरफ्लो व्हायचं, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन पण जास्त व्हायचं आणि वॉटर पण वेस्ट व्हायचं. ते आमचं आता वाचलं आहे. आमची एक सी बिल्डिंग आहे. सी बिल्डिंगला काय व्हायचं, अगोदर आम्हाला कळत नव्हतं की पाणी लिकेजेस या बिल्डिंगला. तर आम्ही एक दिवस मॉनिटरिंग केलं की रात्री जर टँक 100% केली तर सकाळपर्यंत ते 0 व्हायची. ते ॲपमुळे आम्हाला लगेच कळलं की इथं लिकेज होतं आहे. तर आम्ही एक त्याचा डिलिव्हरीचा वॉल्व बंद करून बघितला आणि टँक फुल केली. तर दुसऱ्या दिवशी कळलं की टँक लिकेज नाही आहे, तर खाली डिलिव्हरीला प्रॉब्लेम आहे. हे सर्व आम्हाला वॉटर ॲपच्या त्या टेक्निकमुळे कळलं, त्याच्या पर्सेंटेजमुळेच कळलं. वॉटर ॲप टेक्नॉलॉजी बसवल्यानंतर आम्हाला ओव्हरऑल त्याचा फायदा असा झाला की आमची जी मॅनपॉवर सारखी पंपिंग करायला जावं लागत होतं, सारखं मोटर चालू करायची बंद करायचं, त्यामुळे आमचा फायदा आला. आणि जे पाणी कधी कधी ओव्हरफ्लो होत होतं, ते जे वेस्ट जात होतं पाण्याचं पण कन्झम्पशन आमचं वाचलं, त्याचं कमी झालं. आणि इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन पण ॲज कम्पेअर टू अगोदर कमी झालं. Thank you for watching this video. To get similar results at your site, contact us at 7709358515 or visit waterapp.in.